कसे आहेत सगळे? परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी जातोय बाहेर. तर बाहेर जातोय तर बोलतो चला एक पहिला मी ब्लॉग टाकला होता, आता बोलतो एक नवीन एक ब्लॉग अजून एक टाकू. तर तेच टाकणार आहे. आता मी थोडा लेट पण झालो आहे, तर मी इथं जास्त काय थांबणार नाही. डायरेक्ट मी मानगावला गेल्यावर व्हिडिओ बनवेन. आता गाडीला पण तसं रेडी करून ठेवलेलं आहे आणि हेल्मेटला पण सगळं सेटअप लावलेलं आहे. आणि आजची थोडी ड्रेसिंग आपली रोजची जी असते ती. आता फटाफट हेल्मेटला आपण सेटअप लावूया, गाडीला कोल्ड स्टार्ट करून आपण निघूया डायरेक्ट. आता सगळंच हेल्मेटला सगळं सेटअप लावलेलं आहे. आता गाडी आपली लिओ तिला कोल्ड स्टार्ट करूया आणि मग आपण फटाफट निघूयात, कारण की खूपच लेट झालो आहे. मी 7:30चा आमचा टायमिंग होता पोचायचं, पण आता 7 इथं वाजून गेलेत. तर मला पोचायलाच एक 10-15 मिनटं जातील. तर हिला कोल्ड स्टार्ट करूया आणि मग निघूया. तर आजचा व्लॉग आपला असा आहे की कॉलेजचे आमचे सगळे पेपर संपले. मग पोराने आम्ही विचार केला होता की आम्ही कुठेतरी फिरायला जायचं. तर ती आजची आम्ही तारीख काल 2 दिवसामध्ये आम्ही ठरवली आणि मग आजची 2 तारीख आम्ही 15 तारखेला बोलले की जाऊया आपण फिरायला. तर आता इथून जाणार आहे मी मानगावला. तिथून सगळे आमचा जो ग्रुप आहे त्यांना सगळे आम्ही तिथं थांबू. ते लोक येतील, मग तिथून आम्ही साईला जाऊन मग आमचे बाकी काही मित्र आहेत त्यांना पण पिकअप करून मग आम्ही डायरेक्ट महाबळेश्वरला जाणार आहोत. तिथून मग हरिहरेश्वर आणि मग एक टेम्पल आहे, तर मला माहिती नाही कोणतं टेम्पल आहे, मग ते बोले आपण टेम्पलला पण जाऊयात. ते आज एकाच ठिकाणी 3 जागेवर जाणार आहोत. तर आज मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच. तर गाडी पण कोल्ड स्टार्ट झालेली आहे. आपल्याला त्यामध्ये पेट्रोल थोडं टाकायला लागेल. तर जास्त वेट करता मी घरी ना व्हिडिओ स्टार्ट करता मी डायरेक्ट इथून स्टार्ट केली. घरीतून फक्त थोडासा इंट्रो केला मी. पण मी आता फायनली चांगल्या रोडवर आलो आहे, कारण की माझ्या घराचे जे घर साईडला जे रोड आहेत ना ते थोडे असे उघड घाबड आहेत. तर त्याच्यामुळं मोबाईल एवढा हलतो ना, तर एकतर भीती वाटते की मोबाईल पडला तर मग परत खर्च वगैरे बसेल, म्हणून मी जास्त रिस्क घेत नाही. म्हणून मी आपला डायरेक्ट चांगल्या रोडवरूनच व्हिडिओ स्टार्ट करतो. तर आता आपली सकाळ तरी मी लेट आहे, तरी आमचा टायमिंग झाला होता, पण तरी लवकर पोचूयात. प्लॅन थोडा चेंज केला आहे आता. पहिलं मी आता एक मित्राकडे जाणार आहे. तिथून माझे जे ग्लव्ज आहेत, हँड ग्लव्ज बाईक रायडिंगचे, ते जाऊन पहिले मी तिथून घेणार आहे. ते त्यानंतर मग तिथून मग आम्ही मला ज्याने प्लॅनिंग सगळं ठरवलं आहे त्याच्याकडे जायला लागणार आहे. मला धावून तरी इथं जरा 10-15 मिनटं तरी झाली, काय अजून खाली आलाच नाही. तर आता मलाच जायला लागेल वरती. जाऊया थोडे 5 मिनटं अजून वाट बघूया त्याची. तो लवकर आला तर मग मला जायला, कारण की खूपच लेट होतं. आता 15 मिनटं थांबून आत्ता आलाय हँड ग्लव्स घेऊन. आज गाड्याचा पेपर आहे. कोणता पेपर आहे? अरे बोलल्या का, तुझ्यासाठी व्हिडिओ चालू केली मी. हा, तर मी पण आता भरपूर लेट झालोय. फटाफट हँड ग्लव्स घालूया आणि निघूयात. जास्त वेळ पण थांबू शकत नाही. तो पण निघालाय, त्याचा पण पेपर आहे आता. तर फटाफट मी रायडिंग ग्लव्स घालतो आणि निघतो. तिथून तर मी निघालोच होतो रायडिंग ग्लव्स वगैरे घेऊन, पण मी डायरेक्ट फ्यूल भरायला आलोय, पेट्रोल भरायला आलोय. तर पेट्रोल भरूयात आणि मग नंतर मग तिकडे त्यांना पिकअप करायचं. पहिले पेट्रोल इम्पॉर्टंट आहे, कारण की पेट्रोल नाही भरलं तर मग गाडी अर्ध्यातच थांबेल. फ्यूल तर भरलेला आहे सगळा. आता गाडी साई पण अजून एक आपल्याला पेट्रोल टाकायला लागणार आहे, कारण की गाडी जास्त एवढी जाणार नाही, कारण की 60 ते 70 किलोमीटर राईड होणार आहे. तर एवढ्याशा कमीशा पेट्रोलमध्ये तर होणार नाही. हे आमचं मेन हायवे आहे, तर गाडी तर फास्ट असतं सकाळ तर फास्ट घेऊया. आता लवकरात लवकर जाऊन ह्यांना भेटूया, कारण की आम्ही अजून आमच्या 8 वाजता आले तरी आम्ही अजून मानगावतच आहोत. तर हे 2 सगळ्यात लेट आले, प्लस अजून दोघं कुठे गेले काय माहिती. दोघं कुठं राहिली काय माहिती. अरे दोघं अजून कुठं राहिली काय माहिती. शिव आणि प्रतीक काय माहिती कुठे आहेत.
चला. जे आमचा मोरबा रोड आहे फायनली. 3 रायडर आहेत. समोर आहे त्याची भीती तरी वाटते कारण की त्याला जास्त म्हणजे येते गाडी पण नॉर्मल एक भीती वाटते. तर आता शिव लीड करेल, मी मागून लीड करेल. आपली राईड झाली चालू. त्याला अजून गाडी येत नाही. हो गचके. तर आमची आता फायनली आत्ता कुठं राईड चालू झाले. तरी 8:15ला 7:30चा टायमिंग होता आमचा, तरी 8:15ला आता आमची राईड चालू झाली. 8:15ला. आता इथून पण लवकरात लवकर स्पीडअप करून तिथं पोचला पाहिजे. सो हे रेज साईमध्ये तर पोचलो आहे मी, पण मला घर नाही माहिती त्यांचं नक्की कुठं आहे ते. आता शिव इथं पुढे जर थांबला असेल तर नशीब आहे, नाही तर मला कॉन्टॅक्ट करायला लागेल. कारण लास्ट टाइम मी आलो होतो इकडे. लास्ट टाइम पण आम्ही इकडे या साईडला आलो होतो, पण तेव्हा रस्ता माहीत होता. आता रस्ता माहीत नाही कारण की ह्या साईडला मी घर उजरूच येत नाही. आता घर कुठं आहे, आता शिव कुठून घुसला आहे आता आपल्याला काय माहिती. तर बघूया आता, यांना विचारतो यांना माहिती काय कुठे. हां हाच रोड आहे. ओ शिट शिट सॉरी. लास्ट टाइम रोड छोटा होता, आता काम बिम केला दिसते जरा गावाने. ही लास्ट टाइम ती गल्ली होती. गल्ली म्हणजे छोटासा कच्चा आपला रस्ता होता. लास्ट टाइम गणपतीमध्ये झालं होतं, त्यानंतर आत्ता आलं आहे. पोचलो त्या घरी शिवची गाडी. गाडी इथे सावलीत पार्क करूया. आता पोचले त्याच्या घरी फायनली. साईमध्ये येऊन आता ट्रिप आमची मेन ट्रिप होती ती चालू झाली. जे दोघे आमच्या मैत्रीण होत्या त्यांना पण आम्ही त्याच्या घरातून पिकअप केला, थोडा नाश्ता वगैरे केला. आता कुठं मेन राईड आमची चालू झाली आहे. आता डायरेक्ट तुम्हाला मी पहिला पार्ट आहे तो मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये करीन, आणि पार्ट 2 आता जी मेन राईड आहे ती पार्ट 2 मध्ये मी डिवाईड करणार आहे. आता बाकीची राईड आहे ती आता एन्जॉय करा. आता इथून टोटल आमचं 50-60 किलोमीटरवर आता राईड होणार आहे. पहिले आता बहुतेक श्रीवर्धनला जाऊ मी, तिथून महाबळेश्वर आणि मग हरिहरेश्वर. आता आम्ही चेक पॉईंटला आलो आहे. पहिला चेक पॉईंट आहे आणि तिथून श्रीवर्धन 30 किलोमीटर आहे आणि हरिहरेश्वर 43 किलोमीटर. तर पहिला आता श्रीवर्धनला जाऊ आम्ही, तिथून मग पहिले कुठे जायचं. लहान पोरांचे आता काय झालं, आता हे बोलते एक तर बोलते हरिहरेश्वर, एक बोलते श्रीवर्धन. तरी टोटल आज 80 किलोमीटरची टोटल राईड होणार आहे. तर मगाचपासून आम्ही आता म्हणजे बाईकवर चालतच होतो, पण आता थोडा ब्रेक घेतला कारण की गाडी भरपूर हिट झाल्या होत्या, म्हणून थोडासा ब्रेक घेतलाय. आता ही सगळी इथं थांबलेत. थोडं फोटोज वगैरे इथं इच्छा आहे काढायची, ते फोटो वगैरे काढू, त्यानंतर मग परत निघू. पण आता गाडी आम्ही एक्सचेंज होते कारण की काय काय गाड्या हिट होत आहेत आणि माझी गाडी थोडी छोटी आहे, त्यामुळे दोघं आणि मग थोडं 12 किलोमीटर राहिलं आहे ते कव्हर करू आम्ही फटाफट. डायरेक्ट तिथे भेटतो. तो सगळी बाय. फायनली 30 किलोमीटर आम्ही प्रवास करून आता हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहे. आता हरिहरेश्वरच्या मंदिरात जाऊन तिथं पाय वगैरे पडून नंतर मग तिथे समुद्र वगैरे जाऊन थोडं फिरू वगैरे. तर आता भूक पण भरपूर लागले, ते आता जाऊया आता मंदिरात डायरेक्ट. आता मंदिरात आम्ही पोहोचलोय जस्ट. आता अशा पाय वगैरे पडूया, थोडा वेळ थांबू, फोटोज वगैरे काढू आणि खूप भारी वाटतं आता एवढ्या दिवसातून ब्लॉगिंग करायला. माझ्यासोबत अजून एक ब्लॉगर आहे. माझ्यासोबत अजून एक ब्लॉगर आहे. आज मी मोठं ब्लॉगिंग आहे, नॉर्मल ब्लॉगर आहे. नॉर्मल म्हणजे
आपण नॉर्मल ब्लॉगर आहे. याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलचं लिंक देईन, जाऊन मी त्याला फॉलो करा. चांगले चांगले व्हिडिओ बनवतो आणि मी पण माझी ब्लॉग लिंक टाकतो. आता बुटं काढायला लागतील. ठीक आहे, चला आता आशीर्वाद घ्यायचा आहे तर बुटं तर काढायला लागणारच आहेत. काढूयात. मला डायरेक्ट आतमध्ये भेटते. मंदिर आहे श्री हरिहरेश्वरचं. जर थांबले आता थोड्या वेळेला आराम करू, मग आशीर्वाद वगैरे घेऊन पाया पडायचं. खूप छान प्रकारे दर्शन झालंय आतमध्ये. पण व्हिडिओ वगैरे बनवायला आतमध्ये परमिशन वगैरे नव्हती, म्हणून व्हिडिओ काही जास्त बनवली नाही आतमध्ये. तर परमिशन देऊ शकत नाहीत ते, कारण की हे इलिगल आहे. म्हणून जाऊन फक्त पाया पडून आलो. आता इथं थोड्या वेळ आम्ही थांबू, इथं जरा रेस्ट वगैरे करू आणि नंतर मग डायरेक्ट आम्ही समुद्रावर जाऊ. तरी बाईक चालून तरी भरपूर टाइम झाला होता आम्हाला येऊन. तरी आता बरं वाटतंय जरा इथं थांबून गाडी, कारण की एवढ्या त्या घाटातून गाडी वगैरे चालून कसं तरी वाटत होतं. पास पडला. आणि माझ्या कॅमेराचं सेटअप वगैरे पण सगळा पूर्ण गाडीवरती हल्लं आहे, तर ते सुद्धा मला आता थांबून थोडा नीट करायला लागेल. आणि आमचा फोटोग्राफर आहे तो थोडा सिनेमॅटिक व्हिडिओ घेतोय फुलांचे. तरी सीन बघू शकता. ऊन आहे, तरी भरपूर ऊन आहे. आणि उन्हामुळे तरी पूर्ण वाफा तर लागतात, पण इथे येऊन थंड वारा, एकदम शांतता वाटते. जे कोण नवीन कोण आता येत असेल आणि फिरायचा वगैरे प्लॅन करत असतील त्या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की हरिहरेश्वरला या. मस्त देवदर्शन करा, तिथून मग समुद्रावरती जाऊन फिरा मस्त आरामशीर. इथं कसली टेन्शन नाही आहे आणि जास्त पण डिस्टन्स नाही. 31 किलोमीटर माणगावातून, आमच्या सिटीमधून तरी 31 किलोमीटर आहे. जर कोण नवीन कोणी येत असेल त्यांनी मी इकडचे लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, सर्च करा, या फिरा मस्त आनंदात करा. आता मेची सुट्टी आहे. मेच्या सुट्टीमध्ये तुम्ही कुठे जायचं आहे प्लॅन करता, माझ्या मते तुम्ही ह्या साईडला या, एन्जॉय करा. आता सगळी जाऊ समुद्रावरती, थोडी एन्जॉयमेंट करू. आणि तिथून मग आमची दुसरी लोकेशन आहे श्रीवर्धन का महाबळेश्वरला, तिकडे जाऊ. पोरं आता कुठं नेतात काय माहिती नाही, तरी आपल्या कसली डोंगर चढायला लावत आहेत. कुठं नेतात आता जाऊया त्यांच्या मागं आणि बघूयात. फिरायचं कमी आहे त्यांचा. कॉलेजचं बाजार कसा असतो तसं चाललंय यांचा. लुक ॲट द व्ह्यू. भारी वाटतंय. मी तर एवढं खायला लागले, मी कधी समुद्रावर जातोय. आता हे कुठे नाही काय माहिती, पाय दुखायला लागले चढून. तरी भरपूर सीड्या आहेत अजून, पण मी तर त्या समुद्राकडेच बघतोय. खूप भारी वाटतं इथं वरती येऊन. ऊन पण तेवढाच लागतंय, घामाघूम झालोय. आणि हे कुठं एवढं मजदूरगिरी करायला नेतात वरती काय माहिती. आत्ताशे 11 पण वाजले नाही आणि एवढा ऊन लागायला लागलं. तरी बाबा भरपूर चालू आणि फायनली इथला रस्ता संपलेला आहे. ओय शपथ, खतरनाक सीन आहे. थांबले इथलंच असतं. माझ्या लक्ष थांबले काय असेल ते मला अजून माहिती नाही. बापरे, इथून आहे. तरी उतरूयात आता खाली. आणि हा सीन एकदम म्हणजे तिथला समुद्राचा सीन तर भारीच आहे. पण हा सीन जो आहे खूप भारी आहे. मी इथं बोलतो खरंच तुम्ही या, एन्जॉय करा. इथं एन्जॉयसाठी खूप भारी आहे. ते दुसरीकडे कुठे तुम्ही जाता हॉटेलला वर जाऊन जेवतात. मी बोलतो या साईडला या, एन्जॉय करा. कुठेही 1 रुपया न घालवता तुम्ही येऊ शकता. बस गाडीमध्ये पेट्रोल भरून या, नाही तर याल चालत. मस्त सीन आहे. मी एवढा घामाघूम झालो ना, मी आता कपडे काढणार आहे, सरळ उडी मारणार आहे. पण एवढ्या उन्हामध्ये आता ताकद नाही राहिली. आता हे गाडी चालून पण हात कलाई वगैरे दुखतेच माझी. तर खाली मगाशी तर वरती होतो, त्या साईडला होतो, आता इथं खाली आलोय. वारा सुट्टे आहे, माझा आवाज थोडा कमीच येईल. पण एवढं भारी वाटतंय ना इथून. मगाशी जो चांगला जो घाम होता तो एकदम लवकर जात आहे आता. आणि
इच्छा तर आहे उडी मारायची, पण काय करू, खोल आहे, गेलो मग अजून ते तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार. तरी खूप मस्त. हिला काला काय माहिती खारी खेकडी खायची आवडेल. अरे हा, खारी खेकडी पण आहे तिथे, तुम्ही दिसत नाही, मी थोडं जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. खारीतली खेकडी आहेत. न्यायला काय नाही, पण त्यांचा एवढ्या उन्हातूनच ते बॅगेमध्येच फ्राय होऊन जातील. तरी ह्या पाण्याच्या लाट्याने तुटलेले दगड्स वगैरे बघा. बापरे, हे पाण्याच्या फोर्समुळे एवढं दगडे तुटतात असं गुगलमध्ये होतं. आणि तरी मस्त जागा आहे. तिकडे एक बोट आहे आणि इथे पण खूप भारी वाटतंय. मी भरपूर मी तर ह्यांनी तर प्लॅन कॅन्सल केला होता यायचा इथे, पण मी बोललो होतो ह्यांचा प्लॅन कॅन्सल झाला असला तरी मी आणि शिव म्हणजे जो माझ्यासोबत नेहमी असतो माझा व्हिडिओ शूट करणारा, आम्ही दोघं बोललो ठरवू की आपण दोघंच येऊ, ब्लॉग बनवू, तुम्हाला दाखवू. तर आता इथे खाली काय आहेत काय समजा नाही मला, दगडी आहेत की आय थिंक दगडी नाही आहेत, शेल आहेत एवढे सगळे. आता जाऊयात, थोडे 4-5 फोटो पण काढूयात. आता वारा एवढा लागतंय तर माझा आवाज तर तुम्हाला काय येत नसेल, तरी मी ट्राय करीन थोडा मोठ्याने बोलायचा. हो, पाणी इथपर्यंत येत आहे, भारी वाटतं अजून. तरी अजून आता इथं जास्त वेळ पण थांबणार नाही. आता एक लगेच आम्ही आता वाजलेत 11 वाजलेत, 1 तासाला आम्ही लगेच निघू इथून, कारण की आम्हाला आता पुढे पण दिवाघरला जायचं आहे, श्रीवर्धनला जायचं आहे. श्रीवर्धन एक टेम्पल आहे जो शिवला माहिती आहे, त्या टेम्पलवर जायचं आहे. तर डायरेक्ट आपण थोडा आता मी इथे एन्जॉय करतो. तुम्हाला डायरेक्ट मी आता गाडीजवळच भेटेन, कारण की मी एन्जॉयमेंटमध्ये व्हिडिओ करू शकणार नाही, मी डायरेक्ट तुम्हाला तिथंच भेटतो. सोयरीज पहिल्या मी हरिहरेश्वरला होतो, तिथून मग माझा जो मी कॅमेरा जो आणला होता त्याची बॅटरी पण डाऊन आहे आणि त्याची स्टोरेज पण फुल झाली होती. त्याच्यामुळे मला काय मोटो ब्लॉगिंगचं मध्ये काही शूट बाईकसोबत करायला भेटलं नाही. त्यामुळे मी डायरेक्ट असं विचार केला की तिथून शूट करून लगेच इकडे शूट करीन. तर आता मी आहे श्रीवर्धन बीचवर आणि इथला पण सीन एकदम खूप भारी आहे आणि इथं पण तसंच, तिथं पण तसंच फील होते, पण इथं जरा जास्त वारा आहे आणि थंडगार आहे ऊन असून सुद्धा, आणि खूप भारी वाटतं इथं आलं तर. आता इथं सगळ्यांचा मेकअप वगैरे चाललाय, आता सगळे मेकअप वगैरे घालतील, नंतर मग फोटोशूट वगैरे सगळे स्टार्ट होतील. मग आता इथं पण एन्जॉय करू, तिथं तर एन्जॉय केलाच आहे, आता इथं एन्जॉय करू. तर काल मी रात्री 10-10:30 वाजता घरी पोहोचलो आणि माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे मला बाकीचं काही शूट करायला भेटलं नाही. मी पहिला हरिहरेश्वरला गेलो आम्ही सगळी, तिथून मग श्रीवर्धन गेल्यानंतर माझी बॅटरी प्रॉब्लेम पण आला आणि प्लस स्टोरेज पण मोबाईलचा सगळा भरला होता, त्यामुळे मला पुढचं काही शूट करायला भेटलं नाही. तर ती एक चूक झाली माझी. पण मी दुसऱ्या मोबाईलने शूट करायला बघत होतो, पण एवढी हीट होती तर मोबाईल बाकी पण चालत नव्हते, पण मी पुढचं काही शूट केलं नाही. काल रात्री मी 10:30ला तरी घरी पोहोचलो रात्री. तर ठीक आहे, मला बाकीचं मी थोडा सॅड होतो कारण की मला पुढं व्हिडिओ करायला भेटले नाही म्हणून. तरी नेक्स्ट टाइमपासून मी फुल प्रिपेअर करेन. आता जे काही व्हिडिओ केले ती मी तुम्हाला यूट्यूबला दाखवीनच, तर ती ॲक्सेप्ट करा. मी नेक्स्ट टाइम लवकरात लवकर अजून एक ब्लॉग मी घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी बाय बाय. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर पहिल्या ब्लॉगला तुम्ही जसं सपोर्ट केलं चांगलं, त्यासाठी पण थँक्यू. आणि ह्या ब्लॉगला पण चांगला सपोर्ट करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा. आणि जर व्हिडिओ माझी चांगली झाली असेल तर एक चांगला क्यूटचा कमेंट करा, मी ते वाचेन, मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मी तुम्हाला अजून चांगले व्हिडिओ मी देत राहीन तुम्हाला. त्यासाठी गुड.